नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज बनवूयात आमच्या हेतलची सगळ्यात फेवरेट ब्रेकफास्टची रेसिपी थट्टे इडली. थट्टे इडली बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक छोट्या वाटीने साबुदाण्याचे दुप्पट म्हणजे 2 वाटी उडदाची डाळ आणि 6 वाटी तांदूळ आपण कोणताही जुना जो आहे तो तांदूळ वापरला तरी इथे चालतो. इथे मी आमच्या गावची जी तांदळाची कणी आहे जुनी ती मी इथे एकूण 6 वाट्या घेतलेली आहे. तर हे सगळं एकत्र मिक्स करूयात आणि ह्याला 2-3 वेळा चांगलं धुवून घेऊयात आणि 7 ते 8 तास याला भिजवूयात. 7 ते 8 तास भिजल्यानंतर आपला भिजलेला जो साबुदाणा आहे, तांदूळ आहे, उडीद डाळ आहे, त्याच्यासोबतच इथे आपल्याला टाकायचे आहेत 1 वाटी पोहे भिजवून. हे भिजवलेले 1 वाटी पोहे पण आपल्याला या सगळ्यासोबत बारीक करायचे. तर मी हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आणि ह्याला मस्तपैकी असं छान बारीक करून घेतलेलं आहे. हे बारीक झालेलं आपलं जे इडलीचं बॅटर आहे त्याला आपल्याला आता फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे. पण फर्मेंट व्हायला ठेवण्यापूर्वी इथे आपण 7 ते 8 तासांत ठेवण्यापूर्वी आपण हाताने चांगलं व्यवस्थित हलवून घेऊयात आणि मग त्यानंतर हे फर्मेंटला ठेवूयात. तर बघा, हे रात्रभर फर्मेंट झालेलं माझं मिश्रण तयार आहे. आता बनवूयात फटाफट त्याच्यासाठी लागणारी पावडर, ज्याला आपण म्हणतो गन पावडरसाठी मी इथे घेतली होती 1 वाटी उडीद डाळ आणि 1 छोटी वाटी चणा डाळ. तर आपली चणा डाळ आणि उडीद डाळ इथे धुवायची नाही आहे, त्याला पावडर लावलेली असते. ती पावडर फक्त आपल्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यायची. त्यानंतर एका भांड्यात 1 चमचा तेलामध्ये ह्या डाळी चांगल्या परतून घेऊयात. परतताना त्यामध्ये टाकूयात कढीपत्त्याची 4-5 पानं. जोपर्यंत ही डाळ चांगली कडक होणार नाही ना, की जेणेकरून आपण त्याचे मिक्सरमधून पावडर करू शकू, तेवढी कडक आपल्याला ही डाळ इथे भाजायची आहे. तर येथे मी तेलामध्ये फक्त टाकलेलं होतं उडीद डाळ, चणा डाळ आणि कढीपत्ता. मिक्सरच्या भांड्यात ह्या डाळी काढून घेऊ. त्यानंतर टाकू चवीप्रमाणे मीठ, हळद, तिखट आणि ही झाली आपली गन पावडर तयार. ही गन पावडर तुम्ही अगदी वडापावला पण वापरू शकता, इडलीसोबत वापरू शकता, डोशावरती पण लावू शकतो. चला करूयात आपली आता थट्टे इडली. त्यासाठी मी पिठात घातलेलं आहे पहिल्यांदा मीठ आणि आपल्या घरामध्ये ज्या अवेलेबल छोट्या छोट्या ताटल्या आहेत त्या ताटल्यांमध्ये मी ठेवलेलं आहे केळीचे पान. केळीच्या पानांना मी हलकंसं तेल लावलेलं आहे, कारण आपली इडली जी आहे ती आपली व्यवस्थित डिमोल्ड व्हावी म्हणून. त्यानंतर साधारण अर्धी प्लेट भरेल, कारण ती अर्धवट जवळजवळ फुगून येणार आहे, त्यामुळे अर्धी प्लेट भरेल इतपत आपल्याला टाकायचं आहे बॅटर. तर या पद्धतीने एका वेळेला मी 3 इडल्या बनवते. 3 ताटल्यांमध्ये मी आता खाली केळीचं पान लावलेलं आहे आणि इथे जे डोसा बॅटर आपल्याकडे होतं ना, ते डोसा बॅटर व्यवस्थित प्लेटमध्ये लावून झालेलं आहे. तर चला, ढोकळ्याची जी माझी एक कढई आहे त्या ढोकळ्याच्या कढईमध्ये स्टीमरमध्ये इथे मी आता 3 थट्टे इडल्या व्हायला ठेवलेल्या आहेत. तर ही थट्टे इडली 5 ते 10 मिनिटांनी एकदम छानपैकी डिमोल्ड होऊन येते, कारण आपण ऑलरेडी याला खालून केळीचं पान लावलेलं असतं. तर या पद्धतीने आपली गरमागरम गन पावडर टाकलेली थट्टे इडली रेडी आहे. एन्जॉय.